नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बळूमामाच्या नावानं चांग भलं. दादू म्हणत असतो, मामा तू समद्यांचं भलं करतो, माझं बी थोडं बघ ना काहीतरी. मामा म्हणतात, आता तुझं काय रे? दादू म्हणतो, नाही म्हणजे मला थोडं पैकं यावं, कामधंदा चांगलं मिळावं असं समजा बघायचं आहे मामा. मामा म्हणतात, आता तुला कमी काय आहे आणि आता बघायचं काय राहिलं रे तुझं? दादू म्हणतो, समद्या जगाचं बघतो मामा, तू असं का करतो? माझं का नाही बघत? असंच करत असतो तू, समद्या लोकांचं बघतो पण घरातल्यांचं नाही बघत. एकदा काय विचारलं ते पण नाही. मामा म्हणतात, समजा बघून झाला आहे तुझा आता. दादू म्हणतो, कधी काय बघितलं आहे माझं? मामा म्हणतात, कामं कर तुझ्या आधी पहिला सगळी. गणू विचारायला लागतो, मामा आता ह्याचं काय आहे मध्येच? मामा म्हणतात, काय ना काहीतरी सुरूच असतं ह्याचं. मी कोणाचं काय बघतो, कोणाचं काय करतो, त्याला काहीतरी कारण असतं दादू. आणि उगाच कोणी तळावर येत नाही आणि उगाच मी त्यांचं काही बघत नाही. आणि जावं आता तिकडं, निघा. पुढे आपण पाहतो, चंद्रतेन भानुदासला सांगत असतात की काहीतरी कर, या घरामध्ये काय झालं आहे ते बघ. भानुदास म्हणतो, त्यासाठी थोडं पैसे खर्च करावं लागतील आणि हे माझ्यासाठी नाही करत, मी तुमच्यासाठीच करत आहे. ते बोलू लागतात, बरं तू कर काय असेल ते, आम्ही पैकं देऊ तुला. इकडे दादू म्हणत असतो, अरे तो कोण येऊन बसला आहे माणूस, त्याला घालावा येत ना अजून, आधीच आपलं इथं पोरं झालं आहे आणि त्याला बघा आता. गणू म्हणू लागतो, अहो त्याला मामानेच तर थांबायला सांगितलं ना, आणि तो मांत्रिक त्याच्यावरती काहीतरी करत आहे म्हणून तर त्याला मामाने थांबायला सांगितलं आहे. दादू म्हणू लागतो, आता चित्रपांकडे बघायचं की त्या माणसाकडे बघायचं? आता मामाने त्याला थांबायला सांगितलं म्हटल्यावर आपण तरी कसं त्याला जा म्हणायचं? दादू म्हणतो, आज रात्रपतूर तो गेला तर ठीक, नाहीतर मॅच जायला सांगतो त्याला. गणू म्हणतो, असं काही केलंस तर मामाची काठी बसल तुझ्या पाटेत आणि तळावरून सगळ्यांना हाकलून लावून देतील इथून. दादू म्हणतो, तू तर लईच भ्या घालतो रे सर्वसने. मामाने आपल्याला इथं बघितलं तर लईच अवघड व्हायचं, आपापली कामं करा. आपण पाहतो, एकनाथ व त्याची बायको यमुनाच्या घरी येतात व तिला सांगतात, तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, आमच्यासोबत तू बाहेर चल. पुढे आपण पाहतो, मामांना एक चिठ्ठी येतं वर त्यावर लिहिलेलं असतं की मामांना गावात बोलवलं आहे. मामा म्हणतात, कशाला रे? व तो गणू सांगू लागतो की माहीत नाही मामा, पण ह्यावरती सांगावं तर आला आहे की तुम्हाला तिथं बोलवलं आहे. मामा म्हणतात, तुम्ही उत्तर काही देऊ नका, येतो बी सांगू नका आणि नाही बी बोलू नका, मला ज्या यायचं तेव्हा मी जाईल, बघूया आता काय करायचं ते, आणि मला ठाव आहे की काय काम आहे ते. दादू म्हणतो, काय काम आहे मामा? सांगील की नंतरच्याला, काय गडबड आहे तुला? तळावर एक जण येतो व सांगू लागतो, तो मांत्रिक मला भेटला होता व तो म्हणत होता की माझ्याबद्दल काही बोलायचं नाही व कोणाला काही हे सांगायचं नाही. दादू म्हणतो, त्याचं एवढं वंगळ आहे का? वंगळ म्हणजे काय? तो उठ म्हणला की उठतात आणि बस म्हणले की बसतात समधी लोक. इकडे आपण पाहतो, एकनाथ व त्याची बायको यमुनाला सांगत असतात, तू आमच्या घरी चल आणि बाळूमामाने आम्हाला सांगितलं आहे की तुला बघायला. यमुना म्हणते, बाळूमामा कोण? मी नाही ओळखले. एकनाथ सांगू लागतो की तुला मध्ये वाटेत कुठं भेटले होते का, फेटा वगैरे का हातात काठी घेऊन? यमुना सांगू लागते, हो भेटले होते, मी नाही ओळखलं त्यांना त्यावेळेस, मामा चूक झाली माझी. पुढे यमुना बोलू लागते, मी आता तरी काय नाही येणार, मला जेव्हा जमल तेव्हा मी येईन तुमच्यासोबत. तळावर आपण पाहतो, दादू म्हणत असतो, मामा तो तांत्रिक करणारा इतका वाईट आहे का? आणि तो काय करू शकतो? मामा म्हणतात, तो काय बी करू द्या, मी बघतो त्याला काय करायचं ते. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.